एखाद्या नागरिकाने अधिकाऱ्याची खोटी सही मारून काही लाभ घेतल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येतो, असे अनेक उदाहरणे आहे। मात्र खोटे प्रमाणपत्र तयार करून चांदूर रेल्वेत शिवभोजन केंद्राचा लाभ मिळविल्यानंतर व असा प्रकार घडल्याचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात मान्य झाल्यानंतरही त्या व्यक्तीविरोधात FIR दाखल होत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कोरोना महामारीचा फायदा घेत राजकीय दबावात पुढील कार्यवाही होत नसल्याची चर्चा शहरात जोमात आहे। या प्रकरणात सेवा हमी कायद्याचे मात्र उल्लंघन होताना दिसत आहे। या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला असल्याची माहिती चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड यांनी दिली, तर अहवाल कधी पाठविला याची माहिती देण्यास SDOंनी टाळले आहे। या प्रकरणाशी संबंधित चांदूर रेल्वे व अमरावतीचे प्रशासन केवळ वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच अधिकारी वर्ग कोरोनाच्या काळाचा फायदा घेत या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आंदोलनाची भूमिका घेऊन प्रकरणातील दोषीसह या प्रकरणात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करणार असल्याचे तक्रारकर्ते शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर यांनी म्हटले आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।